ती उशीर झाला माय, काय करता करता मार घाण होते न मार उशीर होते. ती नाही निघाली ना घराच्या बाहेर, एक बाई नाही निघाली, एक बाई निघाले. रोज माया वाट पाहते त्या बोलावले जाईन काय. मी जर एखाद दिवशी घर राहिली तर ह्या काय यायचा रोज पण का काय माहित बिचाऱ्या. हे काम एखाद दिवशी लेट झाले ना तर ह्या त्याच्यापेक्षा लेट होते. माया वावरातलं सोयाबीन सोंगणं आहे मा, आणि ह्या आज तर जास्तच लेट करू राहिल्या. शिले निघ ना मा, किती वेळ होऊन राहिला. अरे बापा, अधिकीच्यासाठी शिदोरीसाठी बांधा बसा लागेल का बांधेपर्यंत. काय म्हणा येईल कोणत्या शब्दानं बोला. घड्याळ जसं समजत नाही, लयच उशीर करते ना बापा, ह्या लयच उशीर करते. मी निघाली नाही तर यायले किती उशीर करा वाटते किती नाही. घरातून निघाव का नाही निघाव असंच वाटत नाही का काय माहित. अलमाई माई शिदोरी गिदोरी बांधणं झाली, मार उशीर केला याई नाही. मग मीच काय निघतो घराच्या बाहेर कायची नाही आपण काय कायची घ्यायची. पा काकू तुम्ही तर लय उशीर केला हवं काकू. म्या कायचा उशीर केला म्या कायचा उशीर केला. आता तू आली त्या मागच तुम्ही लगेच आली हो माय. मला तू आवाज आला बरोबर. आता कोणती बाया निघाल्यास नाही पाठीवर जासाठी तर मी एकटी कशी येणार आहे, मी कशी एकटी येणार आहे. बरं दिसतो तू मलाच म्हणून राहिली तर शिली तर अधिक निघायचीच आहे. मला बनवून राहिली तू. आणि मी जर लेट झाली असती तर मला म्हणा लागत होत्या अधिक शिली निघायची, अधिक दुसऱ्या बाया यायच्या आहे. इथं जमा हो कळलं नाही, एक तर जमा नाही झाली. तुलाच ती लागला पहिला नंबर, लगेच मी आली त्या मागं. म्या उशीर केला काय, माय चुकलं काय तू सांग बरं. तुझ्या काम आहे ना आवाज दे ना, त्या आवाज द्यायला पाहिजे होता ना. हो बापा, मी मला द्या लागते आवाज. काय अधिक 10-15 मिनिट राहिले, आता 10-15 मिनिटात निघाल्या तर बरं. नाही तर मग पाठीवर किती वाजता बसून ह्या. हो त्यापाशी सुपारीचं खांड आहे का खांड आहे ना, आहे मापाशी देजो बापा. मला लय तलप येते. आणि जरासा मला देजो, कारण कहून मला राहायचं दिवसभर काम नाही सुचत बाई वावरा. चक मांग जा बापा, नाही तर मग बाया साऱ्या मागते. फुकटचं साय असं वाटते त्याला खांड. आणि स्वतः आणत नाही, मग देणं करते. सविते दे अशा मागं लागते म्हणून. चुपचाप माग जा, नाही तर आता देऊ काय झालं बाप्पा. ह्या इथं सापडल्या, मला वाटलं गेल्याच असन. बाप्पा निघाल्याच नाही का हो तुम्ही, मला वाटलं तुम्ही तर लय दूर गेल्या असन. मला वाटलं मलाच उशीर झाला. बापा आम्ही कशी जाणार आहे, आम्ही कशा जाणार आहे. साऱ्या बाया घेतल्याशिवाय वावर गिवर माहित नाही लावून काय सारे. सगळ्याला मी सांगितलं होतं इथे येऊन हजर राहायचा म्हणून, त्या कोण उशीर केला हो. करता उशीरच झाले. आणि त्याच्यात नाही सापडे मायाला पालव गाठोड्याचं. मग शेवटी मी झोरा घेतला, शेवटी नवीन जोडा घ्यायला लागला माय. म्हणते ना घाई लय घाई होतंय, तसंच आहे. मला लय घाई झाली. मग कोणी यायचं राहिलं, अधिक कोण आहे, अधिक कोणत्या बाया आहे. तिली काय करू राहिली काय म्हणत घरात. मग किती वेळची मी आली, तुम्ही दोघी आल्या. पण हे घरात निघायचं नाव नाही, घरातून निघायचं. कशी आहे काय म्हणत. शिले निघ ना बापा, किती वेळ करतं नव निघणे. शिले कर ना लवकर. मग पाठीवर बसायला वेळ होते. त्या घरदाण्याचं काम झालं पाहिजे ना. कायचा विचार करते हो. तिला असं वाटतं राहिलं सवितीच्या वावरात आहे, काहीच नाही म्हणा सविती. मी आता बोलूनच घेतो तिच्याशी. तू पाठीवर जेवढी लेट बसेल तेवढी लेट मी सुट्टी देतो म्हणून. बापा मी झालं म्हणाला चला. हो शिले, आता मी पाठीवर बसून तेव्हापासूनचा टाइम धरतो. तसं जसं काही नाही, जसं आपण लोकांकडे जातो तसं धर ना टाइम. काय आता तुमच्या वेळेस दुसरा लावता टाइम बापा. काय करावं लागते, दोघी पाच बसून बोलते तर काय बोलते तर बरोबर एकमेकीला टचक त्याच बोलते बरोबर. आपल्याला बोलायचं कामच नाही राहत. हो काकू तुम्ही गंजी उधळ्यानं दिली होती ना माय, उधळ्यानं दिली. काय करतो मानेच नाही ना थो. पण कायचं सोयाबीन नाही झालं, काही नाही झालं. जास्त पैसे तर त्याच्यातच गेले ठेशननं काढण्यात. मला तर भलं पस्तावा येऊन राहिला. आता काय करतो, आपल्याला दायदाण्याचा आपल्याला लही आहे ना. पुरो का नाही पुरो म्हणून देऊन द्या लागलं. जाऊ दे, काय त्याच्या तोंडी लागतं म्हटलं. कोणी म्हणे गंजी आता उधळायचं द्या म्हणते. आता काय करा आपण, आपलं काय चालते पोत्याप्रमाणे असतं तर त्याच्याप्रमाणे दिलं असतं. पण ते नाहीच म्हणून राहिलं, तो हॉटेलपणा करे. जाऊ द्या म्हटलं, देऊन द्या. मग या वर्षी चांगलं चालू होतं, चांगलं पिकत होतं. पण पाणीच मोठं जास्त आलं का प्रमाणाच्या बाहेरच झालं ना पाणी. जराशी आशा होईन बा कायच हो मा, जास्तच पाणी येऊन गेलं. साऱ्याची गता सारखीच झाली हो बाई, काही नाही आहे. पिकलं तेवढं पिकलं, ओलं गटच तर आहे व सोयाबीन. पण बिचारे आता आपणच तर आता सोंगाले चाललो. मावावरातलं तर नुसतं ओलं गट आहे. माहीतचं माणूस म्हणे काय करतो म्हणे, अधिक कमी जास्त झालं म्हणे, पाणी गिनी आलं तर करून घेऊ नये, काढून घेऊ नये आपण म्हणे. ओलं घराबाचीचं तर नुसतं ओलंच आहे व. हिरवे दाणे हे वाऊ घालणं किती आठ आहे व जीवाले. आता तर सोडून दे मा, भाव येईन ना सोयाबीनले, कसाच भाव नाही आहे. असं वाटते 4 पैसे येईन 3,000 काय पुरते हो. आणि होतेच किती, 1-2 पोते आवरेजच किती होऊन राहिले एक 1 पोते काय पुरून राहिलं हो. आता पुरो का नाही पुरो बाई, आता आपल्याला करावंच लागते. काढाच लागते शेवटी. आता काय ते धान्य काय इथं ठेवतं काय. आपल्याला नासोडी करावं नाही वाटत ना, म्हणून घरी घेऊन येते माणूस. लागू दे म्हणते किती पैसे लागते तर. आता माहीतच आहे माणूस म्हणे सोयाबीन माय घरचं तर आपण सोंगलो.
हा सोंगालेच तर किती मोठे पैसे गेले आणि आता काढा लागते म्हणे. तर तो गंजीवाला माणूस आहे, त्यानं पाय त्यानं चालला ते उलीशी आहे म्हणते, गंजी काढत नाही. उलीशी गंजी दिसली का काढूनही नाही राहिली बिचारे ते. लय ढंगरे ढंगरे करते, लय नवीन 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 आहे. बापा तुझ्या वावर सविते चाल आलं. चला आता लवकर लवकर कामं करा मोकळे व्हा लवकर लवकर, चांगलं समून घेऊ भर भर ना. नुसतं पाणीच पाणी आहे, पाय ना दिसते ना तुम्हाला. रामा कसं नाही देवा, लय दुखते रे बाप्पा. काही करायला मन नाही करून राहिलो दिवाळी ह्या 4 दिवसानं. साफसफाई आहे, डोक्यावर टेन्शन टेन्शन आहे बाप्पा. घन घनाना किचन मध्ये पाय कसा घनाना झाला. 4 दिवस झाले बरं नाही लागून राहिलं. मी म्हणतो आज बसन उद्या बसन, पण काही बसाचं नाव नाही घेऊन राहिलं. काय करा या माणसाला म्हणा. माणूस म्हणते पैसे सोडायला मन नाही करत. माणसाचं कसंच म्हणत नाही, कट नाही करत, दवाखान्यात जाय म्हणत नाही, काही नाही. काम नाही केलं तर घर पावल्या नाही जात देवा. कसं होऊन गेलं. माया दुखणं मला माहीत कसं करतो कसं नाही. खायचं तरी करतो, भाजी पोया करतो, मग काही हे आज करून उद्या करून काही होऊन नाही राहिलं. काय करून राहिली बसलीच आहे. एवढा वेळ झाला मला तर कायच तुझं लक्ष नाही दिसून राहिलं. काही ठाव ठिकाण नाही आहे. मला कामाला जावं लागते ना आज दुपारून. कामाला जावं लागते ना बा. एवढी बसून काय करतो तू घरी राहतो म्हणून का मला घरी राहिला होतं काय. मला लवकर लवकर शिदोरी बांधून दे आणि मी लवकर कामाला जातो बा. मला लवकर मोकळा कर. बसलीत दिसतो फक्त. तुम्हाला माझे दुखते ते नाही दिसत. दुखून राहिलं 4 दिवस झाले. रोज मी काम करतो, घरात गणाना पडला राहते. तुमचं मी हाजी करतो म्हणून तुम्हाला असं वाटते का माझ्या दुखत नाही म्हणून. मी एका शब्दानं तुम्हाला सांगत नाही का माझ्या दुखून राहिलं म्हणून. त्या दिवशी सांगत कर नको लावू म्हणे. दुखण्यात सांगत का तुम्हाला कर वाटते. आणि मी काय करू, माझ्या दुखूनच तेवढं राहिलं तर कसं होणार आहे मायकून. मग बसून येतं काय करू, माझ्या पायच तेवढे दुखून राहिले. काल रात्रभर झोप नाही लागली. तुम्हाला माहिती आहे का माझ्या डोळ्याला लागला आणि तुम्ही चांगले टर्र घोरे घुरघुर घोरे. पण मला डोळ्याला लागे असं वाटे काय करावं काय नाही. जीवाला कसं तळमळ लागते. पण तुमचं असते का माईकडे लक्ष. उलीशी उठून नाही पाहिजे आपली बायकोला काय होऊन राहिलं काय नाही. ज्याचं दुखणं त्याला सहन करावं लागते. माझे पाय दुखते तर मी सांगतो का तुले. मी सांगतो मी तर रोज कामाला जातो त्यासारखं आहे काय. सांगत बसतो. आमचंही दुखते म्हटलं. आम्ही काय करत नाही काय. कर म्हटलं काम आम्हाला करावंच लागते. तुमचं दुखलं एवढं दुखलं म्हणजे नाही होत असते काम म्हटलं. तुम्ही लावता तुमची आपलं दुखलं का तुम्ही कधी तुमचं दुखतं सांगता. असं नाही का बा दुखत असं बा असं तसं. मीच तर कधी घेऊन नाही बसत नाटक. मला तर आवडत नाही दुखणं घेऊन बसायला. आणि तुम्ही त्याच्यात म्हणता तुमचं दुखणं अलग आहे. तुमचं दुखणं कमी दुखते म्हणून तुम्ही चालू गेलू शकता. माझ्याकडून चालणंच नाही होत ना. रात्रभर मी झोपत नाही. दुखणारा माणूस झोपूच शकत नाही ना. तुम्ही तर चांगलं टर्र घोरता. तुम्ही पैसे द्या, पहिले दवाखान्यात झाले मग काय आहे तर तुम्ही तुमचं पात बसा. नाही तर करा तुमच्या हातानं तुम्हाला होत असं तर. मायकून आता करणं माई सहनशीलता संपून गेली म्हटलं. आता सहनशीलता संपून झाली. तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही पात बसा. तुमची लेकरं बाय पा काही करा. मी मामाच्या घरी जातो. नाही तर तुम्ही जर मला पैसे देत नसाल तर झालं का आहे ना त्या मायचं घर तुला सांगाली. काही नाही उलीचं दुखलं का आम्ही आमचं दुखते आम्ही नाही असं म्हणत. दुखलं का चाल दुखली का नुसतं दवाखाना करतो. ते मी म्हणून राहिलो 2 दिवस झाले जाय बा सरकार दवाखान्यात आपल्या गावातल्या. तू झाले तयार नाही. तुला तिथं जाण्यात चांगलं नाही वाटत. आणि तू म्हणतो बसत नाही असं कसं बसत नाही. जास्तीनच नाही तर बसत नाही असे करतो तू. इथूनच तू नाट लावतो ना. पाहिजे प्रायव्हेट दवाखाने. तुम्हाला माझ्या नाटकच वाटते. तिथं जा म्हणता सरकारी दवाखान्यात मायकून निवत जाणं मला द्या देत असेल तर लवकर पैसे द्या. मी जातो प्रायव्हेट दवाखान्यात आणि लवकर बरी होतो. मी म्हणतो फुकटात ब्लड चेक होते बा तिथं. चांगलं चेकअप होते. चांगलं सगळं चेकअप करते. चांगल्या गोळ्या देते होते तिथं दुरुस्त. तू जाय बा. म्हणजे माहीत पडते काय आहे काय नाही. काय दुखते तुझ्या पाय काय होय कसं होय चेक करून ये बा. मी असं म्हणून राहिलो तुले. तुम्हाला माई एवढं दुखते पण तू असं नाही का जाय बा घे बा. तुम्ही शेवटी मला सांगताना फुकटाच्या दवाखान्यात जायला लावता. म्हणजे तुम्हाला असं वाटते 2 पैसे नाही लागत वाचले पाहिजे म्हणून तुम्ही असे करता. पैशाला एवढे मळमळ करता. किती वाचले तुमचे पैसे. किती वाचले किती वाचले. 1 रुपये तर जमा नाही दिसत तुमचा. जमा दिसाले. मी मायासाठी म्हणून राहिलो काय त्यासाठी म्हणून राहिलो. अशी उपाटी दिमागाची बाई आहे तू. उपट बोलतो तू. मला हेच तर पटत नाही तुले सारखं सांगा तू उपट बोलतं. करत असेल तर कर. नाही तर चाललो मी कामाला चाललो उपाशीच चाललो. बाबा डोळा करू कराले. इथं माय दुखते तर दुखते ना थांबा करून देतो. आपलं दुखो का मरो का सरो पण तुमच्या उरावर खाऊ घालाच लागते तुम्हाला. आपलं किती काही दुखो का सुखो सारखं व्हा लागते. सारखं व्हाले काम करावंच लागते. आपल्याला काम नाही सरत. आज कदर नाही करत तर कोण कदर करून आपली. नवरा नाही करत तर सासूबाई तर मग काय करणार आहे. कोणाला म्हणतं नवराचा आपला चांगला नाही आहे. तोच कदर नाही करत. माझ्या स्कूलचा टिफिन रेडी कर बरं आई लवकर. माझे कपडे काय तू. मी ट्युशनवर आली आहे आताच. हो सारा हाती देतो तुमच्या. माय दुःख का सुको पण तुम्हाला हाती द्या लागते. त्या बापाला तसंच तुम्हाला तसंच. चलो आई तुला काय झालं. तू कशी काऊन करून राहिली. काय होते मला काहीच नाही हो. मी सकाळ झाली का सुजीच होतो. काही नाही होत मला. काय दुखते माय काय दुःख सुख आहे काहीच नाही. मला दुःख सुखच नाही लागलाय मला. तुमच्या बापाचं दुखते आणि तुमचं दुखते आणि त्या आजीचं दुखते. तू आजी तर एनी टाइमच झोपली राहते. तिचं दुखते फक्त माय नाही दुखत काही. जरा साधार नाही आहे. फक्त इच्छी तिथं हिंट जरायचा आधार जुडगेड करा. आपल्या मायचं दुखते हे काहीच नाही आहे तुले. आजीनं केला नाही का झाड जुडगेड आजीला करायला लावत होती. तुझी आजी ना लयच कामाची आहे. तुझी आजी काय पाहा लागते. तुझी आजी
घुरपिडा काढते जर म्हटलं का करा म्हणून उलीसं करणं तर बस भांडणाचाच मूड व्हायचं वय त्याच्यापेक्षा तर मला कामं करायला पुरते नंतर मासे केल्यापेक्षा तर स्वतःच्या हाताने करायला पुरते सारं काम पण तुम्हाला म्हणाले पुरत नाही आई मी झाडून टाकू ना हे सगळं झाडून टाकू काय सगळं व्यवस्थित लावू काय थांब मी मग शाळेत जायपर्यंत सगळे काम करू लागतो तुले लेकराला तरी कदर आली शेवटी लेकरू तर लेकरू पोरगी पाय कदर येतेच पोरीले माझ्या सासूले दुखासुखाची कदर नाही दुखासुखाची कदर आली मीच तर म्हणत नाही फुकट काम कर म्हणून पण दुखलं सुकलं पण काही करू लागायला पाहिजे तर काहीच करत नाही